तर मित्रांनो, ही जी टेटची परीक्षा आहे ना, ही काही दरवर्षी होत नाही. ह्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि कित्येक वर्ष ही भरती प्रक्रिया लांबत जाते. या भरती शिक्षक व्हायचंय आणि तुम्ही जर पवित्र पोर्टलमध्ये चांगले मार्क मिळवलेले असतील, पण तुमचा जर प्राधान्यक्रम देण्याचा सिक्वेन्स आपण चुकवला, कारण प्राधान्यक्रम यानी की प्रिफरन्सेस आपल्याला व्यवस्थितपणे देता आले पाहिजेत मित्रांनो. प्रिफरन्सेस व्यवस्थित काळजीपूर्वक आपण जर सेट करू शकलो नाही ना, तर मित्रांनो आपल्याला चांगले मार्क मिळून देखील आपलं सिलेक्शन होणार नाही. शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते आता दूर नाही राहिलेलं आहे, कारण टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ही शासनाने जाहीर केलेली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. मग या 23 नोव्हेंबर पर्यंत आपण अभ्यास करून शिक्षक पात्रता परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ शकतो का? तर होय मित्रांनो, याचं उत्तर आहे होय. आपण चांगल्या गुणांनी ही परीक्षा पास होऊ शकतो. मग तुम्ही नव्याने शिक्षक होऊ पाहत असाल किंवा आज रोजी तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्ही सेवेमध्ये असाल, आपल्या चॅनलवर अनेक महत्त्वाचे व्हिडिओज आणि पॉइंट टू पॉइंट आणि इन्फॉर्मेटिव्ह अनावश्यक गोष्टी मी चॅनलवर अपलोड करत नाही मित्रांनो, कारण तुमचा वेळ देखील महत्वाचा आहे आणि जी गोष्ट मी सांगितलेली ती महत्वाचीच आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक जर कारण या चॅनलवर मी अतिशय तळमळीने आणि मनापासून माझी इच्छा आहे, जे अभियोग्यता धारक मित्र आहेत यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे आता मागे राहिलं नाही पाहिजे. यासाठी मी तर प्रयत्न करणारच आहे. मी माझ्या परीने माझ्या अनुभवानुसार तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे मित्रांनो, करत राहणार आहे. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्याच्या अडचणी देखील मी या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करील, जेणेकरून तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे तुमच्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आणि त्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या, शिक्षक पात्रता परीक्षा असेल ती केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी असेल किंवा सीटीईटी असेल, तसेच ह्या दोनही परीक्षा पास करून बसलेले आणि चांगले गुण प्राप्त करून आपली अभियोग्यता धारण करून घेतलेले माझे जे काही विद्यार्थी मित्र आहेत, असे TIIT अर्थातच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पास करून चांगले गुण घेतलेल्या माझ्या मित्रांचं देखील या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक होण्याची ही जी तयारी आहे ही खूप मोठी तयारी आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही किती ज्ञान घेतलेलं आहे हे तुम्हाला वेळोवेळी तर सिद्ध करायचंच आहे. यासाठी शासनाने आपल्या मागे भरपूर अशा परीक्षा देखील लावून दिलेल्या आहेत. आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET हे देखील पास करायची आहे. ती 1 ते 5 साठी पेपर 1 आणि 6 ते 8 साठी पेपर 2 असते मित्रांनो. 9वी 10वी पुढे त्या ज्या काही वर्ग आहेत त्यांच्यासाठी TETचं बंधन नाहीये, त्यामुळे तिथे मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा रिलीफ मिळालेला आहे. पण शिक्षक व्हायचं आहे तर ही आजच्या या काळामध्ये खूपच कठीण गोष्ट झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच्या मागे विविध अशा चाळणी परीक्षा शासनाने लावून दिलेल्या आहेत आणि ह्या परीक्षा वेळोवेळी पास करून आपल्याला आपली योग्यता, अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी या सगळ्याच्या द्वारे सिद्ध करायची असते. आणि एवढं सगळं करून देखील आपण शिक्षक होणार हे पण निश्चित नाहीये मित्रांनो, कारण पुढे पवित्र पोर्टल आहे. पवित्र पोर्टलवर आपल्याला आपल्या जे काही क्वालिफिकेशन आहे त्या सगळ्या क्वालिफिकेशनची नोंदणी करायची असते. त्याच्यामध्ये शैक्षणिक तसेच व्यावसायिक पात्रता म्हणजे आपले जे काही 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत आपलं शिक्षण झालंय ही शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये आपल्याला नोंदवायची असते. त्याबरोबर आपण व्यावसायिक पात्रता म्हणजे DED केलं आहे की BEd केलेलं आहे किंवा त्याच्या पुढे आपलं शिक्षण झालेलं आहे याची नोंद करायची आहे. आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी करत असताना आपल्याला विशेष अशी भरपूर काळजी घ्यावी लागते मित्रांनो, कारण शिक्षक व्हायचंय आणि तुम्ही जर पवित्र पोर्टलमध्ये चांगले मार्क मिळवलेले असतील, पण तुमचा जर प्राधान्यक्रम देण्याचा सिक्वेन्स आपण चुकवला, कारण प्राधान्यक्रम यानी की प्रिफरन्सेस आपल्याला व्यवस्थितपणे देता आले पाहिजेत मित्रांनो. प्रिफरन्सेस व्यवस्थित काळजीपूर्वक आपण जर सेट करू शकलो नाही ना, तर मित्रांनो आपल्याला चांगले मार्क मिळून देखील आपलं सिलेक्शन होणार नाही. आणि मी तुम्हाला घाबरवत नाही मित्रांनो, याचं कारण असं की माझे अनेक अभियोग्यता धारक मित्र ज्यांनी चांगले गुण प्राप्त केलेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमधून ते होते, पण तरी देखील त्यांचं निवड झाली नाही. याचं कारण काय आहे की त्यांनी जो प्रिफरन्सेस सेट केलेला होता, प्रिफरन्सेस दिलेले होते ना, त्यामध्ये त्यांनी बारीक लक्षपूर्वक
आपल्या व्हॅकन्सीज, आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, आपला जो विषय आहे, आपला माध्यम कोणता आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षपूर्वक अभ्यास करूनच ते प्रेफरन्सेस भरायचे असतात मित्र. आणि हे सगळं प्रक्रिया करत असताना जर आपण कुठे काही थोडंफार कमी जास्त केलं, एखादं डॉक्युमेंट त्यामध्ये टाकलं नाही किंवा एखादा डॉक्युमेंटचा नंबर आपला चुकला, तर मित्रांनो ही जी टेटची परीक्षा आहे ना, ही काही दरवर्षी होत नाही. ह्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि कित्येक वर्ष ही भरती प्रक्रिया लांबत जाते. या भरती प्रक्रियेला आपण जर असं आपले जे मराठीत अलंकार असतात ना, त्याला अलंकारित भाषेमध्ये असंही म्हणू शकतो की जगातली सगळ्यात लांबलचक चालणारी प्रक्रिया शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, असं जरी आपण म्हटलं तर यामध्ये वावगं ठरणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपण आपल्या या चॅनलवर माझे जे काही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणारे मित्र मैत्रिणी आहेत यांच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओज बनवत असतो मित्रांनो. म्हणून तुम्ही जर या चॅनलवर प्रथम दर्शनी आला असाल, नवीन असाल, तर मी तुम्हाला एक मनापासून विनंती करेन मित्रांनो की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवर मी अतिशय तळमळीने आणि मनापासून माझी इच्छा आहे की माझ्यासारखे अनेक जे अभियोग्यताधारक मित्र आहेत यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे आता मागे राहिलं नाही पाहिजे. यासाठी मी तर प्रयत्न करणारच आहे. मी माझ्या परीने माझ्या अनुभवानुसार तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे मित्रांनो, करत राहणार आहे. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्याच्या अडचणी देखील मी या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करील, जेणेकरून तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे तुमच्यापासून कोणीच हिरावून घेणार नाही मित्रांनो. कारण हे जे स्वप्न आहे हे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी पाहिलेलं असेल किंवा आपण आपल्या परिस्थितीला सुधरवण्यासाठी आपण मेहनत करत असेल तर आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ हे मिळालं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होत नसते मित्रांनो, कारण मेहनत करून आपल्याला मेहनतीचं फळ मिळेलच याची आजच्या काळामध्ये शाश्वती राहिलेली नाहीये. तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर तुम्ही कृपया माझे व्हिडिओ डिटेलमध्ये बघत जा, कारण त्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्टिव्ह थोडी इन्फॉर्मेशन देत असतो आणि व्हिडिओमध्ये माहिती जी आहे ना ती खूप महत्वपूर्ण असते. पुढे पुढे व्हिडिओ बघितल्यानंतर ती माहिती आपल्याला दिसतेच. आता मी काय सांगणार आहे तुम्हाला, बघा आता मी ज्या विषयी बोलत आहे तो विषय असा आहे की पवित्र पोर्टल जर सुरू झालं तर त्याच्यावर सगळ्यात मुख्य म्हणजे बघा, पवित्र पोर्टल जर सुरू झालं ना तर सर्वात पहिले एक आणि महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजेत मित्रांनो. कारण काय की पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस जागा येतात आणि 10 आणि 12,000 जर जागा आल्या तर एवढ्या कमी जागेमध्ये आपल्याला आपला जो मेरिट आहे तो हाय गेला असेल तरी देखील सिलेक्शन होईलच याची गॅरंटी नाही आहे मित्रांनो. कारण ह्या सगळ्या जागा सामाजिक तसेच समांतर आरक्षणामध्ये डिवाइड होतात. सामाजिक आरक्षण हे वेगवेगळ्या कॅटेगरीजला वेगवेगळं मिळालेलं आहे. 13%, 60%, 10%, त्याच्यानंतर 2%, 2.5%, म्हणजेच SC, ST, OBC 19%, असे वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये जागा डिवाइड होणार. त्याच्यानंतर समांतर आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे. समांतर आरक्षणामध्ये काय सांगितलं जाणार आहे की समांतर आरक्षण ज्या ठिकाणी असेल तर समजा ह्या जर 10,000 जागा निघाल्या तर या 10,000 जागांमधील सरळ सरळ 30% जागा ह्या महिला या कॅटेगरीला निघून जाणार आहे. म्हणजे समांतर आरक्षणामध्ये महिला, त्याच्यानंतर माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक आणि प्रकल्पग्रस्त अशा लोकांच्या जागांचं त्याच्यामध्ये काय असते, कोटा बाहेर काढून घेतला जातो. मग ह्या जर जागा 10,000 आल्या एकूण आणि ह्या 10,000 जागामधील 30% जागा सगळ्या महिलांना गेल्या. महिलांमध्ये देखील आता वर्गवारी कशी होणार तर कॅटेगरी वाईज वर्गवारी होणार. मग ओपनच्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महिला, ओबीसी मध्ये येणाऱ्या महिला, त्याच्यानंतर SCBC, त्याच्यानंतर EWS, अशा सर्व ज्या सामाजिक आरक्षण आहे, त्याच्यानंतर आर्थिक निकषावर EWS आलेला आहे. म्हणून हा आरक्षणाचा गुंता खूप मोठा आहे मित्रांनो. हा गुंता समजता आणि त्या जागा आपल्याला दिसतात एवढ्या मोठ्या आलेल्या, पण तरीही देखील शिक्षण हे सिलेक्शन हे आपलं खूप दूर जाऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही अजून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दिलेली नसेल आणि तुम्हाला ती द्यायची असेल तर तुम्ही या चॅनलला फॉलो करा, कारण या चॅनलवर असे अनुभवपूर्ण व्हिडिओज मी तुम्हाला देतच राहणार आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे की अगोदर तुम्हाला
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा ही पास करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि टीईटी परीक्षा पेपर 1 हा 1 ते 5 साठी पास करायचा आहे. टीईटी परीक्षा पेपर 2 हा 6 ते 8 साठी पास करायचा आहे. आणि पुढे तर आपल्याला टीईटीची अट नाहीये हे आपल्याला माहितच आहे. मग आता तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी दोन्हीपैकी कोणतीही परीक्षा पास असेल तर काही हरकत नाही, कारण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही देखील शिक्षक पात्रता परीक्षाच आहे. महाराष्ट्रामध्ये आपण तिला आपल्या सिलेक्शन मध्ये अप्लाय करू शकतो, म्हणजे ती लागू राहते आपल्याला. तुम्ही सीटीईटी जरी पास केली तरी तुम्ही शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकता मित्रांनो. आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करत असताना बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट्स हे शेवटच्या तारखेच्या आतमधले असले पाहिजेत आणि त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट्स हे आपल्याला चालत नाहीत. हो मित्रांनो, कारण नंतर जेवढे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी काढले तर ज्यावेळेस समजा तुम्ही चांगले गुण घेऊन तुमचं सिलेक्शन झालं, पण डॉक्युमेंट जर तुमचा शेवटच्या दिनांकाच्या नंतरचा आला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद व्हावं लागते. हो मित्रांनो, त्याच्यामुळे ना जर आपल्याला येणारी ही संधी ही खूप वर्षानंतर येणार आहे आणि खूप कठीण प्रयत्न करून जर आपण ती जर वेळ आपल्यावर आली असेल तर मात्र मित्रांनो ना कुणाच्याही जीवनामध्ये निराशा येऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून डॉक्युमेंट्स हे आताच तयार करून ठेवायला पाहिजेत. म्हणजे हे मी कोणाबद्दल बोलत आहे, हे जे शिक्षक पात्रता परीक्षेला त्यांनी आता नोंदणी केलेली आहे आणि ते आता येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत, त्यांना ही नोंदणी करत असताना किंवा केल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत मित्रांनो. हे डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर याच्या संदर्भात मी चॅनलवर एक लिस्ट किंवा एक छान असा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्ही डिटेल बघा नक्की. आपल्या चॅनलवर अनेक महत्वाचे व्हिडिओज आणि पॉइंट टू पॉइंट आणि इन्फॉर्मेटिव्ह अनावश्यक गोष्टी मी चॅनलवर अपलोड करत नाही मित्रांनो, कारण तुमचा वेळ देखील महत्वाचा आहे आणि जी गोष्ट मी सांगितलेली ती महत्वाचीच आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक जर बघितला तर याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे मित्रांनो. तर शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते आता दूर नाही राहिलेलं आहे, कारण टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ही शासनाने जाहीर केलेली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. मग या 23 नोव्हेंबर पर्यंत आपण अभ्यास करून शिक्षक पात्रता परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊ शकतो का? तर होय मित्रांनो, याचं उत्तर आहे होय. आपण चांगल्या गुणांनी ही परीक्षा पास होऊ शकतो. मग तुम्ही नव्याने शिक्षक होऊ पाहत असाल किंवा आज रोजी तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्ही सेवेमध्ये असाल तर शासनाने हा जो GR काढलेला आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याच्यानुसार अनेक शिक्षकांना देखील ही परीक्षा द्यायचीच आहे. मग अनेक शिक्षक बांधव देखील या परीक्षेची तयारी करत आहेत. काही शिक्षक बांधवांना असं वाटत आहे की आपल्याला याच्यामधून रिलीफ मिळायला पाहिजे. त्यांची गोष्ट देखील बरोबर आहे की इतके वर्ष तुम्ही सेवा केलेली आहे आणि 10 वर्ष तुम्हाला झालेले आहेत आणि आता अचानकच तुम्हाला एक परीक्षेचं जे काही अचानकच सरप्राइझिंगली तुम्हाला कोणी येतं आणि म्हणतं की आता तुम्ही परत तुमची पात्रता सिद्ध करा. त्याच्यामुळे जे खरंच मेहनत करून पात्र होऊन लागलेले शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट थोडी चिंतेची आणि निराशाजनक आहेच असं आपण म्हणू शकतो. परंतु जर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला असेल तर कदाचित शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं व्हावं. अनेक जे काही अयोग्य व्यक्ती आहेत की जे कुठलीही पात्रता धारण न करता शिक्षक झालेले आहेत, मग ते जे अयोग्यरित्या झालेले शिक्षक बांधव आहेत तर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या विकासाची अपेक्षा ठेवता येणार नाही. कदाचित हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश असेल. सर्वोच्च न्यायालयाने तो लागू केलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांना ही परीक्षा तर द्यायचीच आहे आणि ही परीक्षा तुम्ही देऊन चांगले गुण कसे मिळवू शकतात तर या संदर्भात व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघायचे आहेत अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे. कारण अनेक विद्यार्थी आहेत जे की डिटेल व्हिडिओ बघत नाहीत, त्यांना काय आवडते, एंटरटेनमेंट आवडते. मग अशा गोष्टी जर आपण थोड्याशा अवॉइड केल्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघितले तर आपल्याला त्याचा फायदा निश्चितच होणार आहे मित्रांनो, आहे की नाही? याबाबत तुम्हाला काय वाटते ते देखील कमेंटमध्ये नोंदवा. आणि तुम्हाला जर माझ्या या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर त्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूच्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. याचं कारण असं आहे की माझा जो प्रत्येक व्हिडिओ तो इम्पॉर्टंट अपडेट असेल ते इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्याच्यामुळे बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त आपल्या अशाच शिक्षक होऊ पाहणाऱ्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. हे चॅनल त्यांना सजेस्ट करा, रेफर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा.
जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जाते. तर असा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.